नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरुड. विद्यार्थ्यांनो, आपण समर वॅकेशन स्पोकन इंग्लिश बघत आहोत. जवळजवळ आपले 25 व्हिडिओ झालेले आहेत. विद्यार्थ्यांनो, आशा करते त्या व्हिडिओचा तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी शिकण्यासाठी नक्कीच उपयोग होत असेल. आज मी असेच महत्त्वाचे सेंटेन्सेस तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, ज्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये नक्कीच होणार आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील. अधिक उशीर न करता आपण व्हिडिओ सुरू करतोय. बघा विद्यार्थ्यांनो, आता खूप वेळा बोलत असताना काही सेंटेन्सेस असे असतात की ते आपल्याला नेहमी बोलण्यात येतात, परंतु इंग्रजीमध्ये ते कसे बोलायचे किंवा कुठल्या पद्धतीने बोलायचे हे मी तुम्हाला आज असे काही महत्त्वाचे सेंटेन्सेस फक्त सांगणार आहे. ते तुम्ही काळजीपूर्वक नक्कीच ऐकायचं आहे. तुमचं वजन कमी करा. एखादा व्यक्ती जाड आहे, एखादा म्हणजे डाएटवर असलेले भरपूर व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला सांगायचं किंवा डॉक्टर अंकल पण सांगतात, अशा म्हणजे मुलांमध्ये सुद्धा अशा काही तक्रारी आहेत. तुमचं वजन कमी करा असं सर आपल्याला नेहमी सांगतात, बरोबर आहे. पण आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून जरी पाहिलं तरी जेमतेम वजन आपल्या हाईटप्रमाणे आपली तब्येत असणं खूप गरजेचं आहे. तर तुमचं वजन कमी करा. रिड्यूस युअर वेट. रिड्यूस युअर वेट. आता रिड्यूस शब्दापासून तुमच्या लक्षात यायला पाहिजे, वजन कमी करा. युअर वेट तर तुमचं वजन. रिड्यूसचा अर्थ काय घेतोय आपण, मग कमी करणे. मग आता कमी करण्यावर डिपेंड आपण भरपूर सेंटेन्सेस बघू शकतो. टी व्हीचा आवाज कमी करा, मोबाईलचा आवाज कमी करा, गाण्यांचा आवाज कमी करा, हळू आवाजात बोला, कमी आवाजात बोला. रिड्यूस कायम लक्षात ठेवायचा आहे शब्द रिड्यूस. तुमचे वजन कमी करा, रिड्यूस युअर वेट. त्याच्यानंतर नळाकडे जा, गो टू द टॅप. गो टू द टॅप. नळाकडे जा, गो टू द होम. घराकडे जा, गो टू द कार. कारकडे जा. तर गो टू द तिकडे जाण्यासाठीचा शब्द. नळाकडे जा, गो टू द टॅप. तुमचे हात व पाय भिजवा. वेट युअर फीट अँड हँड्स. तुमचे हात पाय भिजवा. वेट फीट युअर हँड्स. वेट युअर फीट अँड हँड्स. तुमचे हात आणि पाय भिजवा. मग आपल्याला भिजवण्याच्या बाबतीमध्ये आपण भरपूर काही शब्दरचना सांगू शकतो आणि त्या पद्धतीने आपण मिनिंगफुल सेंटेन्सेस सुद्धा बनवू शकतो. नळ बंद करा. टर्न ऑफ द टॅप. टर्न ऑन द टॅप. नळ चालू करा. त्याच्यानंतर स्वच्छ टॉवेल घ्या. टेक अ क्लीन टॉवेल. स्वच्छ टॉवेल घ्या. टेक अ क्लीन हा मेन शब्द आहे आपला. स्वच्छ घ्या. टेक अ क्लीन. मग तो काही असेल, तुमचा टिफिन असेल, टॉवेल असेल, ग्लास असेल, त्याच्यानंतर तुमचा ड्रेस असेल, युनिफॉर्म असेल, स्कूल बॅग असेल, एनी अदर सब्जेक्ट्स, मग कुठलेही विषय असतील, तुम्हाला ते कसे घ्यायचेत, टेक अ क्लीन घ्यायचेत. मग त्याच्यामध्ये तुमच्या किचनमधल्या काही वस्तू असतील, तुमच्या आरोग्याच्या बाबतीत खाण्यापिण्याच्या काही वस्तू असतील, त्या स्वच्छ घ्यायच्यात. फळं स्वच्छ घ्यायचेत, भाज्या स्वच्छ घ्यायच्या आहेत. ठीक आहे, तर टेक अ क्लीन. काहीही घेत असताना स्वच्छ घ्यायचं आहे. स्वच्छ घे, मग ते कुठलाही सब्जेक्ट असो, पुढे तुम्ही तो वापरू शकता. टेक अ क्लीन टॉवेल. स्वच्छ टॉवेल घ्या. टेक अ क्लीन ड्रेस. स्वच्छ ड्रेस घे घालण्यासाठी. ठीक आहे. टेक अ क्लीन टिफिन. स्वच्छ टिफिन घे भरण्यासाठी. ठीक आहे. तर अशा गोष्टी तुम्ही टेक अ क्लीन मधून आणि मिनिंगफुल सेंटेन्स बनवू शकता. तुमचा चेहरा साफ करा. क्लीन युअर फेस. तुमचा चेहरा साफ करा. क्लीन युअर हँड्स. तुमचे हात साफ करा. क्लीन युअर टीथ. तुमचे दात साफ करा. क्लीन युअर टिफिन बॅग. तुझी टिफिन बॅग साफ कर, स्वच्छ कर. आलं लक्षात तुमच्या? तर एक म्हणजे जे काही सेंटेन्सेस दिलेले आहेत त्यामधील जे सेंटेन्स तुम्हाला बनवायचं आहे त्यावर डिपेंड तुम्ही आणखीन सेंटेन्सेस बनवू शकता. ठीक आहे. क्लीन युअर फेस. तुमचा चेहरा स्वच्छ ठेवा. क्लीन युअर टूथ. तुमचे दात स्वच्छ ठेवा. ताबडतोब जा. गो ॲट वन्स. ताबडतोब जा. गो ॲट वन्स. विचारण्यासाठी वाट पहा. वेट टू बी आस्क्ड. वेट टू बी आस्क्ड. विचारण्यासाठी वाट पहा. आणि विचारल्याशिवाय कोणाला सल्ले देऊ नका मित्रांनो, नेहमी. कारण फुकटच्या सल्ल्यांचं कोणालाही मोल नसतं, त्यामुळं विचारल्याशिवाय सल्ला द्यायचा नाही. आणि विचारल्यानंतर हे मोजक्या शब्दामध्ये तुम्हाला कसं सांगता येईल याचा विचार नक्कीच करा. ठीक आहे. तुमच्या मित्राचे वर्णन करा. डिस्क्राईब युअर फ्रेंड्स. तुमच्या मित्राचे वर्णन करा. डिस्क्राईब युअर विलेज. तुमच्या गावाचं वर्णन करा. डिस्क्राईब युअर स्कूल. तुमच्या शाळेचं वर्णन करा. डिस्क्राईब युअर स्कूल टीचर. तुमच्या शाळेतील शिक्षकांचं वर्णन करा. डिस्क्राईब युअर मदर. तुमच्या आईचं वर्णन करा. खूप
असे काही विषय आहेत जे तुम्ही सांगू शकता वर्णन करण्याच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचे नखे काढा, पेअर युअर नेल्स. पेअर युअर नेल्स, तुमचे नखे काढा. या काही गुड हॅबिट्स आहेत विद्यार्थ्यांनो, आणि ह्या आपल्या अंगी असणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुमची शाळा स्वच्छ ठेवा. कीप युअर स्कूल क्लीन. तुमची शाळा स्वच्छ ठेवा, तुमचं शहर स्वच्छ ठेवा. कीप युअर सिटी क्लीन. कीप युअर हाऊस क्लीन. तुमचं घर स्वच्छ ठेवा, तुमचा परिसर, तुमचा सराउंडिंग स्वच्छ ठेवा. म्हणजे स्वच्छ ठेवण्याच्या बाबतीत भरपूर आहे. आपलं घर आहे, आपलं अंगण आहे, आपला परिसर आहे, आपलं शहर आहे, आपलं गाव आहे, आपली शाळा आहे, आपण स्वतः आहोत. ठीक आहे. या सगळ्यांना स्वच्छ ठेवण्याच्या नादामध्ये आपणच नको घाण व्हायला. तर सगळं हे स्वच्छ असायला पाहिजे, आणि जिथं स्वच्छता जास्त असते तिथं आरोग्य कायम असतं, आणि जिथं आरोग्य असतं तिथं माता लक्ष्मीसुद्धा कायम असते. ठीक आहे. त्याच्यानंतर मेक इट ब्युटिफुल. ते सुंदर आहे, सुंदर बनव. ते सुंदर बनव. मेक इट ब्युटिफुल. ते सुंदर बनव. अधिक झाडे लावा. प्लांट द मोर ट्रीज. प्लांट द मोर ट्रीज. अधिक झाडे लावा. असे काही मिनिंगफुल सेंटेन्सेस तुम्हाला मी सांगितलेले आहेत, आणि याच्यापासून दुसरे मिनिंगफुल सेंटेन्सेस कसे बनवता येतील हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. विद्यार्थ्यांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगा. भेटूयात एका नवीन अशाच सोप्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.